मंडळी, तुम्ही कधी सीएनजी पंपावर गाडीमध्ये गॅस भरण्यासाठी गेला आहात का? नक्कीच गेला असणार. मी सुद्धा नेहमीच जातो. परंतु मला पडलेला एक प्रश्न असा आहे, की सीएनजी गॅस भरताना गाडीमधली माणसे खाली का उतरवली जातात? नक्की तुम्हालाही हा कधी प्रश्न पडला असेल. परंतु प्रश्नाचं निरसन करण्यासाठी जीटी इन्फो चॅनलच्या माध्यमातून आज मी तुम्हाला याबद्दल माहिती देणारच आहे. नमस्कार, मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहत आहात जीटी इन्फो चॅनल. तर मंडळी, चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केला नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन विषयावर व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात. पेट्रोल पंपावर एखादा चालक गाडीमध्ये डिझेल किंवा पेट्रोल भरण्यासाठी आला असताना चालकासह सर्व प्रवासी हे गाडीमध्येच बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. हा, एखादा प्रवासी जर खाली उतरला तर तो पाय मोकळे करण्यासाठी किंवा बाथरूमला जाणे हाच त्याचा उद्देश असतो. परंतु सीएनजी पंपावर चालकासह सर्व प्रवासी हे खाली उतरवले जातात, हे आपण नेहमीच बघितले असेल. सीएनजी हा वाहनांमध्ये खूप जास्त दाबाने भरला जातो. जेव्हा सीएनजी पंपावर गाडीमध्ये गॅस भरला जातो तेव्हा पाईपच्या आत 200 ते 250 बार इतका दाब असतो. कारच्या सिलेंडरमध्ये गॅस इतक्या जास्त दाबाने भरला जातो. जर लोक गाडीच्या आत बसले असतील तर वजनामुळे गाडीवरील दाब वाढू शकतो. त्यामुळे गॅस गळती किंवा अपघात होण्याची शक्यता असते. म्हणूनच सीएनजी गॅस भरताना आतमधले प्रवासी हे खाली उतरवले जातात. पण हा गॅस इतका धोकादायक का? सीएनजी गॅस हा ज्वलनशील वायू आहे. तो भरताना योग्यरित्या काळजी घेतली नाही किंवा मोजल व्यवस्थितरित्या लावलं नाही तर आग लागण्याची शक्यता सुद्धा आहे. म्हणूनच सीएनजी गॅस पंपावर प्रत्येक प्रवाशाला हे खाली उतरवले जाते, असा कडक नियम आहे. गॅस भरताना गाडीचा इंजिन नेहमी बंद असावा. या सीएनजी गॅसचा वास सुद्धा धोकादायक आहे. हा वास विशिष्ट तीव्र प्रकारचा असतो. तसेच हा वास घेतल्यावर तुम्हाला डोकेदुखी, चक्कर किंवा श्वास घेण्यास त्रास सुद्धा होऊ शकतो. म्हणूनच गाडीमधून खाली उतरावे असा नेहमी सल्ला दिला जातो. तर मंडळी, आजची व्हिडिओ खूप छोटी होती परंतु खूप महत्त्वाची होती. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जीटी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात. चला तर मंडळी, आज घेऊन निरोप. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.